नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण सहकारमधील तिसरं प्रकरण सहकारी संस्थेची स्थापना यामधील पुढचा भाग पाहणार आहोत. प्रवर्तकाची कार्य. प्रवर्तक कोणाला म्हटलं जातं तर सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना ज्या व्यक्तीच्या मनामध्ये उद्भवते त्या व्यक्तीला प्रवर्तक असं म्हटलं जातं. ती कल्पना त्याच्या वेगवेगळ्या होणाऱ्या समाजामध्ये होणाऱ्या अन्यायातून किंवा अत्याचारातून होत असते. त्याच्यापूर्वी आपण बघितले प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था. तर सहकारी संस्थेच्या स्थापनेमध्ये प्रवर्तक हा अत्यंत महत्त्वाची भूमिका तो पार पाडत असतो. कारण प्रवर्तक ही अशी व्यक्ती असते की त्याच्यामुळे ती संस्था स्थापन होत असते. त्या व्यक्तीच्या मनामध्ये ती कल्पना उद्भवते की आपण एखादी पतसंस्था स्थापन करावी, आपण एखादी दुग्ध संस्था स्थापन करावी, किंवा राहण्यासाठी घरं नाहीत त्यांना गृहनिर्माण संस्था स्थापन करावी, किंवा ग्राहक संस्था स्थापन करावी. अशा कल्पनेतून अशा संस्थेची निर्मिती होते आपण पाहिल्या. तर प्रवर्तक या संज्ञेची व्याख्या सहकार कायद्यामध्ये दिलेली नाही, परंतु तुमचे कार्य स्पष्ट करण्यासाठी इथे या पद्धतीने अशा पद्धतीची व्याख्या केलेली आहे की सहकारी संस्थेच्या स्थापनेची कल्पनेपासून ती कल्पना मूर्त स्वरूपात येऊपर्यंत सहकारी संस्थेची नोंदणी करून तिला कारभार सुरळीत चालू ठेवण्यासाठी सर्व कार्य करणाऱ्या एका किंवा एकापेक्षा अनेक व्यक्तींना समूहाला प्रवर्तक किंवा मुख्य प्रवर्तक असं म्हटलं जातं. तुम्ही लिहिताना या पद्धतीने लिहिला तरी चालतंय की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये कल्पना उद्भवते एखादी आपण संस्था स्थापन करावी त्या व्यक्तीला प्रवर्तक असं म्हटलं जातं. अशा पद्धतीची व्याख्या तिची होती. अशी व्यक्ती कशी पाहिजे आहे प्रवर्तक, तर ती व्यक्ती तिच्या अंगी नेतृत्व गुण पाहिजे. म्हणजे सर्वांना त्याच्यावर नेतृत्व करण्याचं गुण त्या व्यक्तीच्या अंगी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती व्यक्ती चिकाटी पाहिजे. उजव्या वृत्तीची झाली तर ती संस्था जास्त काळ टिकणार नाही. म्हणजे चिकाटी पाहिजे, पुढाकार वृत्ती पाहिजे, तिनं पुढाकार घेऊन सगळ्या सभासदांना एकत्र आणलं पाहिजे. त्याचबरोबर ती व्यक्ती कर्तबगार पाहिजे, स्वतः आपली कामं सोडून तिनं त्या संस्थेमध्ये झोपलं पाहिजे. कल्पकता पाहिजे, नवीन आज ॲडव्हान्स पुढं काय येणार आहे, आपली संस्था त्या टिकणार आहे का, नवनवीन कल्पना त्या संस्थेमध्ये त्याच्या रुजल्या पाहिजे. असे गुण असणारी व्यक्ती त्या प्रवर्तकाला लायक असते. ती व्यक्ती संस्था खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकते. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रवर्तक कोणती कार्य करतो या कार्याची माहिती आपल्याला यामध्ये या प्रकरणात भागामध्ये बघायचं आहे. प्रवर्तकाचे कार्य. पहिलं कार्य आहे सहकारी संस्थेची संस्था स्थापन करण्याची कल्पना सुचणे. आपण दोन अवस्था या आधी बघितल्या. प्रवर्तन अवस्थेमध्ये पहिला पॉईंट हा बघितला होता की समाजाच्या किंवा व्यक्ती समूहाच्या विशिष्ट समान गरजा भागवण्यासाठी एखादी सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना त्या व्यक्तीच्या मनामध्ये उद्भवते त्याला प्रवर्तक असं म्हणतात. म्हणजे समाजामध्ये आपण बघितलं की पतसंस्था या कशा निर्माण झाल्या. प्रारंभी ज्यावेळी ब्रिटिश काळामध्ये सावकार होते आणि मग सावकार आपल्याला बघितलं तर वेगवेगळ्या माध्यमातून पिळवणूक करत होते. शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना त्याचे व्याजदर जास्त आकारणे, त्यानंतर त्यांच्या स्टॅम्पवर कोऱ्या सह्या घेणे. कारण त्यावेळेचा काळ शेतकरी जर आपण पाहिला तर तो अशिक्षित आणि अडाणी होता, त्यामुळे त्याला वाचता लिहिता येत नव्हतं. त्यामुळे हिशोबामध्ये खोटमाप करणे, जास्त व्याजदर आकारणे, वेजापोटी किंवा मुदलेपोटी त्यांच्या जमिनी काढून घेणे, त्यांची घरं काढून घेणे, असे अनेक वाईट कृत्य निर्माण झाले. मग शेतकरी वर्ग एकत्र झाला आणि मग खऱ्या अर्थानं ब्रिटन काळामध्ये पहिला आपल्या देशामध्ये जो कायदा झाला सहकारातला तो म्हणजे 1904चा पहिला कायदा. या कायद्यानं सगळ्या प्रकारच्या पतसंस्था स्थापन झाल्या. या संस्था अशा शेतकऱ्यांना अल्प व्याजामध्ये आणि हप्त्यानं कर्ज पुरवठा करू आल्या. म्हणजे त्याच्या व्यक्तीच्या प्रवर्तकाच्या मनात आपण पतसंस्था स्थापन करावी, दुग्ध संस्था स्थापन करावी, साखर कारखाने स्थापन करावेत, गृहनिर्माण संस्था स्थापन करावी अशी कल्पना पहिल्या याच्यामध्ये उद्भवते. अशा पद्धतीचं पहिलं कार्य प्रवर्तकाच्या मनात एखादी संस्था स्थापन करण्याची कल्पना उद्भवते. दुसरं कार्य आहे अनौपचारिक सभा बोलवणे. मग त्याच्या मनामध्ये आपण पतसंस्था किंवा दुग्ध संस्था स्थापन करण्याची कल्पना उद्भवली की आपल्या भागातील आपल्या कार्यक्षेत्रातील व्यक्तींना तो काय करतो एकत्र बोलवतो. आपण प्रवर्तन अवस्थेमध्ये अनौपचारिक सभा घेतल्या तर सगळ्यांना संभाव्य सभासदांना बोलवतो. त्या संस्थेचा उद्देश काय आहे, त्या संस्थेची व्याप्ती काय, त्या संस्थेचं कार्यक्षेत्र काय असणार आहे, ती संस्था काय कार्य करणार आहे याचं महत्त्व सभासदांना पटवून देतो. उदाहरणार्थ दुग्ध संस्था जर स्थापन करायची असेल तर आपल्याला गवळी किंवा वेगळ्या माध्यमातून दुधाला फॅट व्यवस्थित देत नाही, दुभते जनावरं खरेदी करून देत नाही, पशुखाद्य उपलब्ध करून देत नाही किंवा ॲडव्हान्स रक्कमा उपलब्ध करून देत नाही. हे सर्व जर आपण दुग्ध संस्था स्थापन केली तर दुधाला चांगल्यात चांगला दर मिळू शकतो, दुभती जनावरं खरेदी करता येईल, पशुखाद्य उपलब्ध करून देता येईल, ॲडव्हान्स रक्कमा देता येईल. अशा पद्धतीच्या या अनौपचारिक सभेमध्ये सगळ्या संभाव्य सभासदांना माहिती दिली जाते. सभासद म्हणतात ठीक आहे आपण संस्था स्थापन करावी. त्यावेळी मग पुढचं पायरी निर्माण होते संस्थेची उद्दिष्ट ठरवणे.
तर अनौपचारिक सभेमध्ये संस्था स्थापन करण्याचे महत्त्व पटवून दिल्यानंतर उद्दिष्टाची तो यादी तयार करतो. सहकारी संस्थेच्या प्रकारानुसार प्रत्येक संस्थेचे उद्दिष्ट फरक असतो. पतसंस्थेचं उद्दिष्ट काय आहे की गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना कर्ज पुरवठा करणे. दुग्ध संस्थेचं उद्दिष्ट असतो दुधाला चांगला दर मिळवून देणे, पशुखाद्य उपलब्ध करून देणे. यातून म्हणजे प्रत्येक आपण ज्या प्रकारची संस्था स्थापन करतो त्या संस्थेचं उद्दिष्ट हे ठरवलं जातं. अशा पद्धतीचं तिसरं कार्य करतो. चौथं कार्य करतो प्रकल्प अहवाल तयार करणे. आपण जी संस्था स्थापन करणार आहोत त्या संस्थेसाठी भांडवल उभारणी कशी करणार आहोत. पहिले जे प्रारंभी 10 व्यक्ती या संस्थेच्या यादीमध्ये आलेले असतात हे वेगवेगळ्या कुटुंबातील असल्याबद्दल गाव कामगार तलाठ्याचा दाखला घेतला जातो. तर या प्रकल्प अहवालामध्ये आम्ही पहिले जे 10 संचालक म्हणून येणार आहोत प्रत्येकी 1-1 लाख रुपये आम्ही ठेव म्हणून ठेवणार आहोत. संस्था मी प्रवर्तक आहे, स्वतः मी प्रवर्तक 2 लाख रुपये ठेवणार आहोत किंवा आमची संस्था विकासामध्ये या पद्धतीने कार्य करणार आहे. अशा पद्धतीचा तो काय करतो प्रकल्प अहवाल तयार करतो. म्हणजे प्रकल्प अहवाल या वाजवी किमतीत जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करून देण्याचं उद्दिष्ट ग्राहक संस्था करत असते. आपण जर बघितलं तर किराणा मालाच्या दुकानात मालात भेसळ करणे, वजनमापामध्ये खोटमाप करणे, कमी किमतीचा माल जास्त किमतीला विकणे असं एकल व्यापारीमध्ये करत असतात. हेच जर टाळायचं असेल तर काय आपण करतो ग्राहक सहकारी संस्था स्थापन करू शकतो. म्हणजे असा प्रकल्प अहवालामध्ये त्यांना ते सादर केलेला असतो. त्यानंतर पुढचं काय येतं साधन सामग्री गोळा करणे. या साधन सामग्रीमध्ये जर आपण पाहिलं तर नियोजित संस्थेच्या स्थापनेसाठी अनेक कागदपत्रांची गरज असते, अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. असे प्रवर्तक काय करतो उदाहरणार्थ भांडवल गोळा करणे, संस्थेसाठी कार्यालयाची व्यवस्था करणे, फर्निचर निर्माण करणे, फर्निचर स्टेशनरी किंवा लेखन साहित्य असेल किंवा मनुष्यबळ असेल इत्यादी साहित्यांची जुळवाजुळव तो करत असतो. म्हणजे त्या संस्थेच्या स्थापनेसाठी जे अत्यावश्यक साहित्य आहे या साहित्यांची गोळा करण्याचं कार्य या प्रवर्तकाला करायचं असतं. जे प्रवर्तक अशी साधन सामग्री सगळी संस्थेच्या स्थापनेसाठी लागणारे नोंदणी अर्ज अ नमुन्यामध्ये गाव कामगार तलाठ्याचा दाखला आपण आधीच्या अवस्थेत बघितले. गाव कामगार तलाठ्याचा दाखला, ना हरकत प्रमाणपत्र, ज्याची जागा घेणार आहोत त्याचं ना हरकत प्रमाणपत्र, अशा पद्धतीची माहिती तो गोळा करत असतो. अशा पद्धतीचा 5वा टप्पा. 6वा आर्थिक योजना तयार करणे. सहकारी संस्था स्थापन करायची असेल तर काही संस्थांना कमी जास्त प्रमाणात आर्थिक बाबी पैसा हा आवश्यक असतो, भांडवल हे आवश्यक असते. त्यामुळं प्रकल्प अहवालाच्या आधारे संस्थेची आर्थिक योजना तो तयार करून भांडवल उभारण्याची साधनं तो निश्चित करत असतो. ते प्रवर्तकाला हे करणं गरजेचं असतं. तर सगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आपलं आर्थिक योजना भांडवल उभारणी हे अंतर्गत आणि बाह्य या 2 मार्गाने करत असते. भागाची विक्री करून असेल, ठेवीच्या माध्यमातून असेल, कर्जाच्या माध्यमातून असेल. मी इथं प्रकल्प अहवालामध्ये बघितलं की पहिले जे 10 संचालक म्हणून येणार आहे प्रत्येकी 1-1 लाख रुपये डिपॉझिट म्हणजे तिथंच 10 लाख झाले. आपला प्रवर्तक स्वतः 2 लाख देणार आहे तिथंच 12 लाख झाले. बाकीचे जे सभासद आहेत त्यांच्या भागातून ती रक्कम आर्थिक योजना अशा पद्धतीची तो तयार करत असतो. अशा पद्धतीची समावेश आहे. त्यानंतर बँकेत खाते उघडणे. संभाव्य सभासदाकडून जे भागापोटी शेअरपोटी भाग आणि प्रवेश फीच्या माध्यमातून जे पैसे गोळा केलेले असतात ते पैसे आधी या संचालकांनी दिलेले सर्व पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत नियोजित संस्थेच्या नावानं आणि प्रवर्तकाच्या सहीनं तिथं बँकेत तो खातं उघडत असतो. सहकारी संस्था कुठल्याही प्रकारची स्थापन करायची असेल तर जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेमध्ये हे खातं उघडावं लागतं. अशा पद्धतीचं तो खातं उघडत असतो. त्यानंतर नोंदणीसाठी कागदपत्रे गोळा करणे. सहकारी संस्था मग ती कोणत्याही प्रकारची जरी असली तरी त्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ नोंदणी अर्ज अ नमुन्यामध्ये गाव कामगार तलाठ्याचा दाखला, वेगवेगळ्या कुटुंबातील ज्या पहिल्या 10 व्यक्ती येणार आहेत त्या वेगवेगळ्या कुटुंबातील असावे लागतात तसा दाखला. याचबरोबर ना हरकत पत्र, ज्याची जागा ह्या सहकारी संस्थेसाठी दिली जाणार आहे त्याच्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र. त्यानंतर ठराविक रकमेचे सिल्कीचे प्रमाणपत्र. अशा पद्धतीची जी काही कागदपत्र आवश्यक तर ज्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ती सर्व कागदपत्रे नोंदणी अर्ज अ नमुन्यामध्ये नोंदणीचा ना हरकत प्रमाणपत्र, तलाठ्याचा दाखला, त्यानंतर अशा विशिष्ट रकमेची ठराविक रक्कम भरलेली बँकेचे सिल्कीचे प्रमाणपत्र. अशा पद्धतीची जे काही अत्यावश्यक कागदपत्र नोंदणीसाठी अत्यावश्यक आहेत ती सर्व कागदपत्र तो तयार करत असतो, घेत असतो. त्यानंतर औपचारिक सभा बोलवणे. हे सर्व ठरलेलं आहे, सभासदांनी मंजूर दिलेले आहे. आपण संस्था स्थापन करावी त्यामुळे संस्थेचा सभासदांचा विश्वास संपादन होणार आहे. अशा वेळी तो परत सगळ्या सभासदांना एकत्र बोलवतो आणि मग सभासदांना या औपचारिक सभेमध्ये
तो आणि परत त्या संस्थेची व्याप्ती काय, त्याचं उद्दिष्ट काय, त्याचं महत्त्व काय, आपल्याला याचा फायदे काय काय होणार आहे याची सगळी माहिती या सभासदांना परत सांगितली जाते. जर कोणत्या सभासदांची अडचण असेल त्याचं तो निरसन करत असतो. त्या प्रवर्तकाला जर काय त्या संस्थेची माहिती नसेल तर एखाद्या दुसऱ्या संस्थेतील तज्ज्ञ व्यक्तीला तो मार्गदर्शनासाठी बोलवतो आणि त्याच्याकडून ती माहिती प्रकटीकरण केली जाते. अशा पद्धतीनं औपचारिक सभेचं इतिवृत्त सुद्धा तो या नोंदणी अर्जासोबत जोडायचा असतो म्हणून तो इतिवृत्त किंवा सभा होता प्रोसिडिंग तो लिहून ठेवतो आणि मग त्या पद्धतीनं तो सादर करतो. त्यानंतर नोंदणी अर्ज सादर करणे, संभाव्य सभासदांना जी यादी वगैरे तयार केलेली आहे नोंदणी अर्ज अ नमुन्यामध्ये, त्यानंतर गाव कामगार तलाठ्याचा दाखला, बँक सिल्कीचं प्रमाणपत्र, ही सर्व जी कागदपत्रे आहेत याच्या प्रत्येकी 4 प्रती तो तयार करतो आणि मग नोंदणी अर्ज जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधक किंवा निबंधक किंवा आयुक्त या विभागाकडे तो नोंदणीसाठी सादर करतो. त्यावेळी नोंदणी सादर केलेला अर्ज निबंधक स्वतः स्वीकारतो आणि त्याची ब रजिस्टरमध्ये त्याची नोंद घेतली जाते आणि मग त्याला नंतर त्याचं कळवलं जातं. त्यानंतर पुढचे स्टेप येते नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे. नोंदणीसाठी अर्ज सादर केल्यानंतर निबंधक 2 महिन्यामध्ये त्या अर्जाची छाननी करतो. या स्थापनेसाठी अत्यावश्यक जे काय कागदपत्रे असतील ती सगळी बघितली जातात. काही कागदपत्रे अपुरी असतील तर निबंधक ती मागवून घेतो आणि मग सदरच्या संस्थेच्या स्थापनेमुळं जर समाजाचा विकास होणार आहे, सभासदांचा विकास होणार आहे असं जर वाटलं तर त्या प्रवर्तकाला सदरचं नोंदणी प्रमाणपत्र दिलं जातं की या नोंदणी प्रमाणपत्रामध्ये त्या संस्थेचं नाव, दिनांक, वेळ, स्वतःची सही आणि मोहर ते शिक्का उठवून ते प्रमाणपत्र त्या प्रवर्तकाला दिलं जातं म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र तो मिळवतो. त्यानंतर पहिली नियमात नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रवर्तक काय करतो की 2 महिन्याच्या आत सगळ्या सभासदांची पहिली किंवा नियमक सभा आयोजित करतो. या सभेमध्ये साधारणपणे झालेल्या खर्चास, प्रारंभी झालेल्या खर्चास मंजुरी घेणे, संचालक मंडळांची नियुक्ती करणे, अध्यक्ष उपाध्यक्ष यांची नियुक्ती करणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, संस्था आपलं पुढच्या कार्यास विकास कार्यास भाग भांडवलाची मर्यादा निश्चित करणे, अशा पद्धतीची पहिली कार्य नियमन सभा हा प्रवर्तक किंवा मुख्य प्रवर्तक आयोजित करत असतो. अशा पद्धतीची ही सभा आयोजित केली जाते. आणि शेवटचा टप्पा येतो या पहिल्या सभेचं जे जे काही विषय प्रस्ताव झालेले असतात त्याचं रूपांतर ठरावामध्ये केलं जातं. त्या ठरावाचं इतिवृत्त या प्रोसिडिंगमध्ये किंवा सभा वृत्तांतामध्ये लिहिलं जातं. नियमन प्रवर्तक पहिल्या सभेमध्ये जे जे विषय असतात एखादा विषय ज्यावेळी मांडला जातो, प्रारंभिक खर्चास मंजुरी देणे हा सर्वांमध्ये विषय मंजूर केला जातो. ज्यावेळी हा प्रस्ताव विषय मांडला जातो तेव्हा त्याला प्रस्ताव असं म्हणतात. त्या प्रस्तावाचं रूपांतर सगळ्यांनी मंजूर केल्यानंतर हा मंजूर, सूचक, अनुमोदक आणि मग त्याचं रूपांतर कशात होतं, ठरावात होतं. आणि हे सगळे प्रस्ताव आणि ठराव तो नंतर काय करतो इतिवृत्तमध्ये सभा वृत्तांतामध्ये लिहित असतो. अशा पद्धतीची प्रवर्तकाला त्या संस्थेच्या नोंदणीविषयी कार्य करावे लागतात. धन्यवाद.